व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतर येताना पाहायला मिळतो. अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी भरपूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो टेन क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. म्हणजे आपण पाहतो टेलिकास्ट अतिशय जबरदस्त आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतो जो मात्र पायावरती करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. धाव या चेंडूवरती येणार नाही आणि पहा मागच्या चेंडूची भरपाई या ठिकाणी लगेच जितेंद्रने केली आहे. सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. धावफलकावरती पहिली धाव आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना दिशान आणि प्रकाश ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. जय भवानी स्पोर्ट खाटेघर ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एक धाव आली. सिंगल बरोबर स्कोर कार्ड आता पुढे जाणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो भरपूर शांतता आपण पाहिलेली आहे. स्कोर कार्डवरती धाव संख्या जर आपण पाहिली न्यू कावदेवी स्पोर्ट अंजुर टीम जाऊन पोहोचेल 2. दिशान स्ट्राईक एंडला. भिवंडी परिसरातील इमर्जिंग स्टार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो अनेक स्पर्धा गाजवलेल्या दिशांना आणि पहा आज तो कशा प्रकारची कामगिरी करतो याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पण दुसऱ्या बाजूनं जितेंद्रची आपण एक सुंदर गोलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जितेंद्र पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळेचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. परत एकदा चेंडू समजलेला नाहीये. हा चेंडू इथे डॉट. काय गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू अवांतर आला तदनंतर गोलंदाजीचा सूर अतिशय सुंदर गवसलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो या षटकामध्ये 3 चेंडू जे मात्र निर्धाव आलेले आहेत. फुलटॉस बॉल लाईन वरती येते. कुठलाही कंट्रोल नाही. स्क्वेअर लेग मध्ये सरळ चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे. यस तिसऱ्या पंचांकडे आपण वेस्ट ऑफ फाईट साठी येतो. चेंडू त्या अगोदर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय खरा पण पाहायचंय 4 की 5 असा प्रश्न आहे मैदानावरती. कमरेच्या वरती चेंडू असेल तर या चेंडूला नो बॉल घोषित केला जाईल. पाहायचंय तिसऱ्या पंचाचा डिसिजन आता काय येतो. खरं तर आपण पाहतो टेक्नॉलॉजीचा वापर आणि 3 कॅमेऱ्यांनिशी संपूर्ण स्पर्धा 10 क्रिकच्या माध्यमातून कव्हर केली जाते. भरपूर चांगलं टेलिकास्ट. यस फेअर डिलिव्हरी भरपूर चांगला या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. 4 धावा आल्या या चेंडूवरती. संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचलेला आहे 6 या धाव संख्येवरती. गोलंदाज तयार. परत चा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा तिथे कुठलाही संपर्क झालेला नाहीये. चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्यांती न्यू कावदेवी स्पोर्ट अंजूर टीमची धाव संख्या विदाउट लॉस 6. दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होईल आणि पहा मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक भरपूर महत्वाचे आहेत आणि या 2 षटकांमध्ये किती धावा येणार. जास्तीत जास्त धावा संख्या अंजूर संघाला उभी करणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये जितेंद्रनं सुंदर गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकाकडे आपण जातो आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. लिटल स्टार संघाच्या माध्यमातून दारोद संघाच्या वतीने विशाल गोलंदाजी मार्कवरती येतील. तर समोर आपण पाहतो फलंदाज आपल्याला प्रकाश पाहायला मिळतात. थोडीशी स्ट्रगल करत होते. सुरुवातीला धावपट्टीचा अंदाज प्रकाशला जास्त आला नव्हता पण या षटकामध्ये तो काय करामत करेल कारण दोन्ही फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये भरपूर वेळ घेतलेला आहे. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवे. चेंडू क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. यस टेकन. पहिला धक्का लागलेला आहे न्यू गावदेवी अंजूर टीमला. विकेट प्रकाश इथे बाद. फलंदाज पार्थ मैदानावरती दाखल होईल. पहिला फलंदाज प्रकाश या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. जास्त काही करता नाही आलं पण इथे पार्थला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. खरं तर कठीण परिस्थिती आहे आणि या कठीण परिस्थितीतून आता श्वास मोकळा कसा केला जाईल. रिव्हर्सचा प्रयत्न थर्ड बॅट मध्ये क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू सीमा रेखेचा वेध घेणार आहे. पार्थ आलाय. चेंडू सीमा पार. धावा 4. या ठिकाणी पाहायला मिळालं. पार्थच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावलेल्या आहेत. विकेटचा दबाव आपण सातत्याने पाहतो पण पार्थनं तो दबाव जराही घेतलेला नाहीये. विशाल
परत एकदा पॉपिंग क्रीजचा सुंदर वापर आणि पुन्हा एक चेंडू, यावेळेस फाईन लेगची दिशा, चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री पार्कच्या बॅट मधून. तर पहा धावफलक झपाट्याने वेग घेताना पाहायला मिळतं. 14 धावा धावफलकावरती आहेत. पार्थ आलेत आणि पार्थ यांच्या बॅट मधून 2 चौकार सलग येताना पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूनं लिटल स्टारचा हा गोलंदाज थोडासा मागडा विशाल साबित होताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगलं कमबॅक राहील. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिला हा चेंडू, पार्थला व्यवस्थित समजलेला नाही आणि हा चेंडू डॉट. 14 धावा स्कोर बोर्ड होते आहेत. षटक क्रमांक मैदानावरती 2 इथे मार्गस्थ आहे. विशालचा बॉल परत एकदा लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये. पार्कच्या बॅटमधून सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 15 धावा आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना पहा एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा, ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक एक स्पोर्ट बाईक आहे. दुसऱ्या बाजूला अनेक पारितोषिकांनी भरलेली क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. हो इथे मागचा पाय टेकवला, बॉल हवे, टायमिंग झालेला नाहीये. यस टेकन, दुसरा धक्का लागलेला आहे न्यू गावदेवी स्पोर्ट अंजूर संघाला. दिशान बॅक टू दी पवेलियन. सलामीची जोडी डगआउटच्या दिशेने माघारी परततीये. दिशान जास्त काही करू शकलेलं नाहीये. वैयक्तिक मला वाटतं 4 धाव्यांवरती तो बाद होताना पाहायला मिळाला. दुसरा धक्का लगेच अंजूर टीमला लागलेला आहे. तर 15 धावा स्कोर बोर्ड होते आणि 15ला आलेली दुसरी विकेट. गोलंदाजांचं मी कौतुक करेल, ज्या प्रकारचे गोलंदाज आतापर्यंत राहिले. दोन्ही गोलंदाज यशस्वी झालेले आहेत. मला वाटतं जितेंद्रला विकेट नाही आली, पण त्यांना अवघ्या 6 धाव्यांवरती थांबवले प्रतिस्पर्धी संघाला. पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये विशाल आला, त्याला 2 चौकार आले खरे, पण त्यानं या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. एकंदरीत स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावफलकावरती न्यू गावदेवी अंजूर टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अजय गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतो. अजय गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होईल. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पार्थ. आतापर्यंत डाव पार्थनं सावरलेला आहे. तो पाहायचे टार्गेट कुठपर्यंत घेऊन जातो. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा बॉल परत एकदा बॅड पॅच झाला, चेंडू हवेत. हो कॉल तिथे झालाच नाही. कॅच ड्रॉप होतीये आणि पहा पार्थचा इथे झेल मैदानावरती निसटलेला आहे. खरं तर 3 क्षेत्ररक्षक होते. स्वतः गोलंदाज अजय तिथे आला होता. तिथून मला वाटतं दुसऱ्या बाजूने मिलिंद गेला होता. मिलिंदच्या तोंडासमोर चेंडू टप्पा घेताना पाहायला मिळाला आणि पहा तिथेच सुनीलही पोचला होता. यानंतर टॉस होईल. झुगरेवाडी आणि खांडीचा पाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला एक सूचना आहे, आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधा. नाव बॅक टू क्रिकेट जातोय आपण मॅचच्या दिशेनं. 16 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना 8 संघांचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचं दोन्ही संघांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे. दोन्ही संघ अक्षरशः प्रयत्न करतायत, कारण एक गाव एक म्हणजे इथे गावासाठी लढण्याचा प्रत्येकाचा मानस आहे आणि 5 टीमसाठी 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आज मैदानावरती करणार आहे. हलक्यात ढकल हा चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती वेगाने मिलिंदचा वेग तिथे आपण पाहतो. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार. जबरदस्त क्षेत्ररक्षण मिलिंदच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहिलेला आहे. चेंडू थांबवला तिथे. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होती आणि एका धावेनिशी स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 17 धावा ज्या आतापर्यंत आपण पाहतो. भिवंडी परिसरातील एक नामांकित संघ, एक मोठं षटक अपेक्षित आहे भक्कम स्थितीमध्ये येण्यासाठी. या बेटचा बॉल बिग हिट केलाय, सरळ चेंडू मिड विकेटला, दे धक्का. चेंडू चाललाय सीमारेखेच्या बाहेर. पार्थ यांच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. 6 धावा. पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. त्यामुळे आयुष्याच्या कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा शर्यतीत संपलेलं नाहीये.
खतरों खिलाडी पार्थ मैदानावरती आहे. काय सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा विजयाचा मार्ग तो मोकळा करतो. एका मोठ्या टार्गेटकडे टीमला घेऊन चाललेला आहे. परत एकदा गोलंदाज देखील कच्च्या गुरुची चेले नाहीये. वेगाबरोबर अजयकडे योग्य टप्पा आणि योग्य लाईन आहे. यावेळेस आपण पाहतो योग्य लाईन लेंथ मध्ये चेंडू आला आणि एक सुंदर चेंडू डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. स्कोर कार्ड आपण पाहू शकता. निवगाव देवी अंजुल टीमची धावत संख्या स्कोरबोर्ड होती 23 आहे. 23 साठी 2 विकेटच्या होत्या अंजुल टीमने दिलेल्या आहे. स्कोर कार्ड वरती 23 धावा आपण पाहतो. गोलंदाज अजय पुन्हा या वेळेचा बॉल जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. परत एक चेंडू इथे डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव येतील. तिसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना म्हणजे जास्तीत जास्त धाव संख्या या ठिकाणी उभी करणं गरजेचं आहे. स्वर्गीय विराज स्मृती चषक जय भवानी स्पोर्ट्सचं एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी आपण पाहतो. दिवस क्रमांक 1 मध्ये फुलटॉस बॉल. परत एकदा बिग हिटचा प्रयत्न होता. बॅट पॅच होतो. विकेट किपर बॉल खाली. चूक होणार नाही. धक्का क्रमांक 3 अंजुल टीमला. तीन षटक मैदानावरती संपली आणि 3 षटकांनंतर कंपल्सरी हा ड्रिंक ब्रेक आहे. कारण उन्हाची रिप्रीती या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळं पाण्याची आवश्यकता नक्कीच मैदानावरती भासणार आहे. ज्या वेळेस तुम्हाला पाण्याची आवश्यकता पडेल एकदा ड्रिंक ब्रेक होईल तर आमचे एक्स्ट्रा खेळाडू पाणी घेऊन मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. खास करून आपण पाहतो भरपूर चांगली सुविधा थंडगार पाण्याची या ठिकाणी उपलब्ध केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकता स्कोर कार्डवरती 23 धावा आहेत. 3 षटकं मैदानावरती आटोपलेली आहेत. ड्रिंक ब्रेक नंतर काय घडेल हे आपण पाहणार आहोत. कशा प्रकारची कामगिरी होईल. आतापर्यंत आपण पाहतो 3 षटकांमध्ये थोडंसं स्ट्रगल करताना टीम आपल्याला पाहायला मिळते न्यू गावदेवी स्पोर्ट अंजूर. तर आता इथून पुढे एक उंच भरारी घेईल का अंजुल टीम ही आपल्याला पाहायचंय. 4थ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होणार आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. भरपूर लोकप्रियता या टेनिस बॉल क्रिकेटची या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यामध्ये एक नामवंत स्पर्धा या ठिकाणी उभी राहते. अगदी डोळे दिपवणारं आयोजन या ठिकाणी आपण पाहतो. सचिन 11 सुक्रेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. खरं तर वेळेसाठी कटिबद्ध मानला जाणारा जुगरेवाडीचा संघ अगदी वेळ त्या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष आम्ही त्यांचं कौतुक करू. स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये प्रत्येकाचा प्रयत्न इथे जिंकण्याचा आहे आणि पहा प्रत्येकासमोर प्रत्येक टीम म्हणजे प्रत्येकाला हे आज आव्हानात्मक आहे. म्हणजे दोन्ही संघ आता जर आपण मैदानावरती पाहिले समान ताकदीच्या पण सध्याच्या घडीला या मॅचमध्ये मजबूत पकड होताना पाहायला मिळते. लिटल स्टार धारोळ संघाची गोलंदाजीच्या प्रकारची झालेली आहे. जितेंद्र पुन्हा हा कुटाप्याचा बॉल परत एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा वेगानं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती दाखल होतील. चेंडू कव्हर करतील आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे 24 धावा. म्हणजे एक मोठं षटक भक्कम स्थितीमध्ये अंजुल टीमला घेऊन जाऊ शकतं. पाहायचं हे मोठं षटक येणार का. कारण पहिल्या षटकामध्ये जितेंद्रनं अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच जितेंद्र. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन चेंज ऑफ पेस या ठिकाणी आपण पाहतो. कमी गतीचा चेंडू आणि चेंडू डॉट. नवनाथसाठी टाकलेला हा चेंडू निर्धाव आहे. जितके निर्धाव चेंडू येणार आहेत पुढील चेंडूमध्ये ते तुम्हाला दबावाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत. आणि याचबरोबर आपण पाहतो पुन्हा या मॅचचा बॉल बिग हिट केलाय. पाहायचंय उंच गेलाय. डिस्टन्स किती क्लिअर करेल. स्टँड अँड डिलिव्हर नवनाथ यांच्या बॅट मधून येतो एक सदाबहार स्ट्रोक षटकार. धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. नवनाथच्या बॅटमधून मागचा चेंडू निर्धाव केला. पुढील चेंडूवरती आक्रमण चढवला आणि आक्रमण मला वाटतं जितेंद्र वरती झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आणि त्याच्यावरती एक फार मोठा हल्ला मैदानामध्ये आपण पाहतो नवनाथच्या बॅटमधून. परत एकदा उडवला हा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमारेखेचा वेध घेणार आहे.
वा, बॅक टू बॅक हा दुसरा षटकार नवनाथच्या बॅट मधून. येथील संघाची धावा संख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 36 धावा स्कोरबोर्ड होते आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना 2 सलगचे षटकार नवनाथच्या बॅटमधून आलेले आहेत. डाव इथे सावरलेला आहे नवनाथनं. पुन्हा जितेंद्र यावेळेचा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती जोखीम तिथे पत्करली. या चेंडूवरती धाव येणार नाही आणि पहा गोलंदाज कमबॅक करणं जाणतो, कारण जितेंद्रनं पहिल्या षटकामध्ये सलामीच्या फलंदाजांना गोलंदाजी करत असताना 4 चेंडू निर्धाव टाकले होते. एक अवांतर धाव, त्यानंतर 5 धावा पहिल्या षटकामध्ये बॅटनं आल्या होत्या. म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 6 धावा या जितेंद्रनं खर्च केल्या होत्या. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला हा चेंडू. पंचांचा अवांतरचा इशारा. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. संघाची धावसंख्या अवांतरनं पुढे जाईल. न्यू गावदेव देवी स्पोर्ट अंजूर जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 37 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती 4थं इथे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतलीकडे हा चेंडू घेतो. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 4 षटकं मैदानावरती संपलेली आहेत. पहा या षटकामध्ये थोडीशी भक्कम स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. 4 षटकांच्या समाप्त्यांती 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू गावदेवी स्पोर्ट अंजूर. अंतिम षटकाला मैदानावरती सुरुवात होईल आणि पाहायचं अंतिम षटकामध्ये कोण गोलंदाज येणार. टॉस जिंकून लिटल स्टार धारोळ संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि पाहायचं आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल आणि योगेशच्या हातामध्ये, म्हणजे सातत्यानं अंजूर संघानं पर्यायाचा वापर केलेला आहे. योगेशच्या हातामध्ये यावेळी चेंडू सोपवला आहे. पाहायचं योगेश कशा प्रकारची कामगिरी करेल. मैदानावरती 2 बलाढ्य ताकदवान संघांमध्ये संघर्ष युद्ध रंगलेलं आहे आणि पाहायचं आता हे युद्ध जर पाहिलं तर कुठला संघ जिंकतो. 37 धावा धावपलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. योगेश गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ताकद, नजाकत आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. प्रतीकच्या बॅट मधून हवाई मेल. चेंडू सीमारेखेच्या बाहेर आहे. षटकार. आपण मैदानावरती पाहिलेला आहे. 6 धावा आलेल्या आहेत धावपलकावरती. रन्स आपण पाहतो 43. तुमचा आमचा सर्वांचा आवडता हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. आता हा संघर्ष आपण पाहतो. नुसता संघर्ष उरलेला नाही तर हा दोन्ही संघांसाठी पराकोटीचा संघर्ष झालेला आहे. आणि पहा एका महायुद्धाला मैदानावरती सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. भव्य स्वागत योगेशचं केलेलं आहे. स्ट्राईकला आपण पाहतो प्रतीक. परत एकदा हेलिकॉप्टर. वाह, जसा चेंडू आला बॅटच्या स्लॉट मध्ये गेला समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. आला आणखीन एक षटकार. गंभीर होती पण प्रतीक तितकाच खंबीर आहे मैदानावरती. सलगचे 2 परत एकदा षटकार प्रतीकने ठोकलेले आहेत. स्कोर कार्ड वरती 49 धावाच्या मात्र धावपलकावरती आहेत. रोल बॉल का सर नवीन चेंडू. आपण या मला वाटतं अगोदरच सूचना केली होती. चेंडू हरवला, भिजला, फुटला तर नवीनच चेंडूचा आपण वापर करणार आहोत. कॅप्टन कंपनीचे उत्कृष्ट चेंडू या स्पर्धेमध्ये वापरलेले आहेत. म्हणजे आपण पाहतो भरपूर बाउन्स आहे या चेंडूला. बॅटला व्यवस्थित मिडल चेंडू झाला तर आपण पाहतो सहज बाउंड्री लाईन बाहेर जाताना पाहायला मिळतो. योगेशचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 आक्रमण मैदानावरती आपण पाहिलेले आहे. जबरदस्त बॅटिंग प्रतीकच्या माध्यमातून. सलगचा 3रा षटकार येणार का. डाव इथून पुढे सावरला गेलेला आहे कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नियम नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नियम नाही.
योगेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो लिटल स्टार धारोर संघाच्या वतीनं. आखूड टप्प्याचा बॉल पुल करायचा. ओहो हो, किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हटलं तर वावडं नाहीये. पुन्हा एकदा नशिबानं प्रतीकला साथ दिली. सरळ चेंडू हातातून निसटला. सीमारेखेचा वेध घेणार आहे. येतोय चौकार. श्रमाचा भाग 98% असतो, 2% भाग असतो तो नशिबाचा. इथे मला वाटतं प्रत्येकला नशिबानं साथ दिलेली आहे. 53 धावा धावपलकावरती. परत एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सुंदर कमबॅक योगेशच्या माध्यमातून. योगेश देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीये. त्याने देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले टेनिस बॉल क्रिकेटचे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. तिकडे योग्य बाउन्स प्राप्त करत असताना सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने पाठवलेला आहे. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 53 वरती आहे. गोलंदाज पुन्हा योगेश. पुन्हा एकदा हा चेंडू खेळायचा आहे. थर्डमॅन मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतो. परत एकदा एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे जाणार आहे 54 वरती. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक इथे पारगस्त आहे. पाहायचंय पंचांकडे अपील होताना पाहायला मिळते. यस, तिसऱ्या पंचांना रेफर्स केलेला आहे आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचाचा डिसिजन काय येतो. म्हणजे पहा भरपूर चांगली टेक्नॉलॉजीचा वापर या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहतो. स्कोर कार्डवरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर 54 झालेले आहेत. आता इथे फलंदाज तिसऱ्या पंचांकडे आपण आलेलो आहोत. त्यामुळं बाहेर येणारा फलंदाज थोडासा आपण तिसऱ्या पंचाचा डिसिजन येतपर्यंत तिथं थांबा. यस, आउट. धावपलकावरती विचार जर आपण केला 54 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या वेळेचा बॉल पुल करायचा. उंच गेला. डिस्टन्स क्लिअर झालेला नाहीये. बॉल हवेत. यस टेकन. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. या षटकाचा पूर्वार्ध खराब होता. उत्तरार्धात प्रत्युत्तर दिलेला आहे योगेशनं आणि याचबरोबर षटक क्रमांक 5 संपलं जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना न्यू गावदेवी स्पोर्ट अंजोर संघानं 5 विकेट गमावलेले आहेत आणि 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धावपलकावरती लावलेल्या आहेत. लक्ष 55 धाव्यांचं आहे. पाहायचे प्रतिस्पर्धी लिटल स्टार धारोर संघासमोर. यायचंय मला वाटतं आपण या अगोदरच कॉल केला होता. झुगरेवाडी सचिन 11 झुगरेवाडी आणि खांडीचा पाडा हा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. लगेच टॉससाठी या. धन्यवाद विजय. टॉस आपण करतोय या विभागातील एक नामवंत समालोचक दीपवीर बिराडे सर यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापन नाणेफेक जी मात्र करणार आहोत. जयदादा धस पुरस्कृत JD11 खांडीचा पाडा आणि त्यांच्या विरुद्ध सचिन 11 झुगरेवाडी. अतिशय नामवंत 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. वाईस ऑफ डोंगर नावे वाईस ऑफ मुरबाड या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या शुभास्ते करतो नाणेफेक आणि इथे टॉस जिंकलाय सचिन 11 झुगरेवाडी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय JD11 खांडीचा पाडा अर्थात जयदादा धस यांच्या संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. चला विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. दीपवीर बिराडे सर यांचा विशेष सन्मान. खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी अनेक संघ त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सदाशिव खाटेकर यांच्या शुभास्ते केला जातो. मनापासून धन्यवाद. जयदादा धस JD यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. आपलाही विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. जयदादा धस या विभागातील जिथे जिथे क्रीडा स्पर्धा असेल तिथे तिथे मोलाचं योगदान आणि सहकार्य ज्यांचं नेहमी लागतं
असे जयदादा धस यांचा विशेष सन्मान. पंचावन्न धाब्यांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळते लिटिल स्टार धारोळ आणि त्यांच्या विपक्ष इन ऍक्शन मध्ये न्यू गावदेवी स्पोर्ट क्लब अंजूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत आणि दोन्ही संघांमध्ये ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, खास करून दोन मित्र ज्यांचं हे आयोजन, त्याचबरोबर जय भवानी स्पोर्ट क्लबचं हे आयोजन आपण पाहत आहात. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यज्ञेश यांना आमंत्रित केलं. सुनील आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आत कित्येक वर्ष धारोळ गावचं नाव या दोन खेळाडूंनी मोठं केलेलं आहे. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवर बॅटर सुनील आहेत, नॉन स्ट्रायकर एंडवर अनिल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होतील आता सध्याच्या घडीला यज्ञेश. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. दोन मित्र एकत्रित बसलेले दुपारचा प्लॅन करतात. प्रफुल्ल देशमुख आणि योगेश खाटेकर की दुपारच्या सत्रात कसं नियोजन व्हायला पाहिजे. जाऊया मैदानाच्या आत. पहिलाच बॉल अप्रतिम जो मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. सुनील आणि अनिल ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. स्वर्गीय विराट स्मृती चषक डेवन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज यज्ञेश. यज्ञेचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येते, एक सिंगल होईल का ते पाहायचं होतं. आणि आता तिसऱ्या फलंदाज बाद आहे, विकेट. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करू. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याचं आपल्याला पाहायला मिळालं, अचूकता पाहायला मिळाली, थ्रो भरपूर चांगला, कलेक्शन तितकंच चांगलं आणि तिथे रन आउटच्या रूपाने विकेट येताना पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये यज्ञेश. यज्ञेशचा बॉल वेगाने, वाह काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू वेगाने त्याने टाकलेलं. अचूकता, सातत्य, पूर्ण कामगिरी त्याची होताना आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. 0 धावफलकावर धावसंख्या. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 62चा पाठलाग यशस्वीरित्या जो मात्र करताना पाहायला मिळाले. इथे कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. यज्ञेशचं पहिलं षटक अप्रतिम. स्ट्रायकरवर बॅटर आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत अनिल. या खेळाडूकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत टीम लिटिल स्टार धारोळला. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका सजवला, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या बॉलवर येतील.
तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा 2 धावांच्या मदतीने लिटल स्टार धारोळ या टीमचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. टेन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर या क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतायत. 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. यज्ञेशचा बॉल पाठ फुटला जात. फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग. P1च्या षटकात पॉवरफुल गोलंदाजी यज्ञेशची चालू आहे. डबल कव्हर धाव संख्या 3. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल फुल टॉस. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. चांगला झेल पकडलाय. दुसरा हादरा लिटिल स्टार धारोळला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 बनवल्यात. 2ची पेनल्टी होती न्यू गावदेवी स्पोर्ट क्लब अंजूरला. ती आपण ऍड करतोय. डबल कव्हर धाव संख्या 5. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. ही सर्वात महत्वाची सूचना. समीर आलेत षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. दुपारचं सत्र कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. चला जास्त विलंब करू नका. न्यू गावदेवी स्पोर्ट क्लब अंजूर. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 मध्ये समीर आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बिग हिट केला. स्ट्रेट मार्क स्ट्रोक. अनिलच्या पाठमधून चेंडू सीमा पार. सिक्सर. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल आता 11 या धावफलकावर. ऑटो स्ट्रोक. अप्रतिम फटका. या फटक्यांसाठी प्रसिद्ध. खास करून या टीम मध्ये अनेक हार्ड हिटर आहेत. त्यामध्ये अनिल, सुनील, तदनंतर योगेश ज्यांनी कित्येक वर्ष या धारोळ गावचं नाव मोठं केलेलं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला समीरला पाहतोय आपण. इथे चांगला बॉल त्याने हाताळलाय. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 12 या धावफलकावर. टेबल ऑन द बोर्ड 12 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये जारी आहे. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगतोय. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल वेगात जो मात्र हाताळला. यष्टीरक्षण असाधारण. पंचांचा इशारा बाई झाला. आशिष विश्वकर्मा मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेग पंच गणेश गायकर सर. दोन्ही तीनही पंच अप्रतिम क्रिकेट सातत्याने खेळतात आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. इथे टाकलेला चेंडू. सुंदर असा फटका. चेंडू जाईल सीमा पार. 4 रन चौका.
चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा, ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला बॅटर जितेंद्र यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये गमावलेत, परंतु या षटकामध्ये चांगली फलंदाजी राहिली. लिटिल स्टार धारोळ या टीमचे 18 धावा आहेत धावफलकावर. 55 धावांचा पाठलाग त्यांना करायचं. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला चेंडू समीरचा प्रतिम राहिला. षटकांची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 18. विजयासाठी 18 बॉल 37 धावांची आवश्यकता लिटिल स्टार धारोळला. अठरा बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 37 धावांची अजूनही आवश्यकता. अनिल त्याच्या जोडीला जितेंद्र मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यांचा खेळ कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत, महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त. डीजे 18 बॉल 37 ची आवश्यकता. चला लवकरात लवकर मॅच चालू करा ही विनंती राहील. नवनाथ आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. नवनाथची गोलंदाजी पाहिजे आपल्याला या षटकामध्ये. त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये. पहा जगो आलाय. जगदीश भाग्यवंत यांचं शुभागमन. किंग नेवर फेल. किंग आलाय आता. गोलंदाज सय्यार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल चांगला राहिलाय नवनाथ कडून. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. चांगला बॉल इथे टाकत असताना ही खासियत राहिली आहे खास करून या गोलंदाजाची. पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय. 17 बॉल 37 धावांची आवश्यकता. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल फटका सजवला. 1 धाव. या बॉलवर 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 19 या धावसंख्येवर. खाटेकर गावचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करणारे एकमेव अवलिया म्हणजे जग्गू जगदीश भाग्यवंत यांचं शुभागमन होतं. 12, 15, 17, 19, 20 दिवस फक्त नाईट क्रीडा स्पर्धा एकमेव माणूस उभारू शकतो. त्यांचं शुभागमन झालं. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू. वा कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. एकोणीस धावा. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये नवनाथने. अप्रतिम मारा आहे ज्या प्रकारची तो गोलंदाजी करतो. 55 टार्गेट 36 अजूनही बनवायच्यात. अजून एक. वा भन्नाट वेगाने एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू. जबरदस्त एसटी रक्षण प्रकाश या खेळाडूकडून जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजांना चांगली साथ तो देतो. खास करून गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. नवनाथ. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय जितेंद्रच्या पाठमधून. चेंडू सीमारेषा ओलांडेल. चौकार. 4 रन.
A1 जोडी खास करून आमचे मित्र रोहित हरड आणि सागर शिंगोळे यांच्याकडून संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी आणि स्पेशली सदाशिव खाटेकरे योगेश खाटेकरे यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपलंही सहर्ष स्वागत. विकेट आली, फलंदाज बाद. शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत मैदानामध्ये ते 12 बॉल 32 धावा. बारा बॉल 32 हे समीकरण आहे. यज्ञेश आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 32 सामना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. योगेश हा खेळाडू फार महत्वाचा, त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहिजे. दुसऱ्या बाजूला सलामीवीर आहेत अनिल. 12 बॉल 32 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यज्ञेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे राखलेला बॉल यज्ञेचा चांगला आहे, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षण अप्रतिम. एकच धाव. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये बनवायच्यात 31 धावा. म्हणजे 10 मध्ये 5 बाहेर मारायचे आणि ती क्षमता ठेवतो बॅटर योगेश. काय घडतंय ती आपल्याला पाहिजे. दुसऱ्या बाजूला यज्ञेशने प्रभावित केलं. ज्या प्रकारची गोलंदाजी यज्ञेश कडून होती, अचूकता, रिदम त्याचा भरपूर चांगला आहे. तो अचूकतेवर ठाम आहे. इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. यज्ञेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. चेंडू आलाय डॉट. न्यू गावदेवी स्पोर्ट क्लब अंजूर सध्याच्या घडीला आपलं अधिराज्य या मॅचवर राखतं. चांगली कामगिरी. 9 बॉल 31 चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. 9 बॉल 31 धावा. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण खराब. मॅच आता सुरुवात झाली आहे. 4 धावा चौका. आठ बॉल. गोलंदाज तयार आहेत. ओ फुल टॉस नाही समजू शकला बॅटर. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी यज्ञेश कडून. शेवटचा बॉल शिल्लक. 7 बॉल आणि 27 धावा हे समीकरण.
यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल JD11 खांडीचा पाडा जयदादा धस पुरस्कृत संघ आणि त्यांना फाईट करेल सचिन 11 झुगरेवाडी. सचिन धुमाक फुल टॉस बिग हिट केलाय चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर यज्ञेशला मिळते सफलता फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अजय पार्थ आलेत आता शेवटच्या षटकामध्ये. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं. 6 बॉल शिल्लक आहेत 27 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला बॉल आला डॉट. 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये आता 27 ची आवश्यकता. पाच बॉल 27 हे समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू लाईन खराब. पंचांचा अवांतरचा इशारा वाईट बॉल. 5 चेंडू 26 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्वर्गीय विराज स्मृती चषक क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा पाहायला मिळतोय. अजून एक डॉट. मॅचची हवा काढून टाकले खास करून ज्या प्रकारची गोलंदाजी यज्ञेशची राहिली. आणि आता सध्याच्या घडीला या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतायत पार्थ अचूकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. इथे बिग हिट मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. शेवटचे 3 बॉल 20. इथे टाकलेला बॉल चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. 2 बॉल शिल्लक आहेत. लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. पहिल्याच मॅच मध्ये न्यू गावदेवी स्पोर्ट क्लब अंजूर या टीमचं अधिराज्य राहिलं. या प्रकारचा खेळ या संघाचा राहिला. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं